हॅपी बर्थडे मम्मा. आज तू आमच्या बर्थडे मिसल्यावर काळजी घेते. आम्ही तुला खूप सपोर्ट करेल. प्रॉमिस आम्ही तुला त्रास नाही देणार. तू आम्ही पण तुझी काळजी घेणार. आणि तू मला जिथे पाहिजे तू तिकडे घेऊन जातीस आणि आम्हाला आमच्यावरती प्रेम करतीस आणि आम्ही जर बोललो तर आम्हाला सपोर्ट करते पण आणि बोललं तर तू आम्हाला कधी थोड्या वेळासाठी बोलत नाही पण नंतर लगेच बेबी बेबी करत येते आमच्याकडे. थँक्यू. आणि आम्हाला ना सपोर्ट करते आणि आम्हाला ना एकटं वाटल्यासारखं होऊन नाही देत आणि आम्ही तुला खूप सपोर्ट करेल. जसं तू आम्हाला करते तसं आम्ही तुला करणार. आणि जर एक्झाममध्ये कधी कधी कमी मार्क्स आले तर तू बोलत नाही आणि आमची काळजी घेते आणि बोलते की नंतर नीट मार्क्स आणा आणि आम्हाला आवडत नाही. थँक्यू फॉर एव्हर आणि लव्ह यू टू. बाय. Wish you many happy returns of the day, sweetheart. I just wish की तुला सगळं सक्सेस मिळू दे लाईफमध्ये. whatever you dream of, you get everything and I would love to take efforts for you forever to make your dreams successful and I really love the way we are together. okay. आणि तू खूप छान काळजी घेतेस मुलांची, माझी, मम्मी पप्पांची, पूर्ण फॅमिलीची. यू आर द बेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट आणि यू आर ॲक्च्युली हार्ट ऑफ अ फॅमिली. सो थँक यू सो मच फॉर बीइंग विथ मी अँड बेअरिंग मी. बट येस, आय रियली लव यू अँड हॅपी बर्थडे. एन्जॉय युअर डे. हे पल्लवी, विश यू अ मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी हे सांगण्यासाठी का तू खूप 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 छान सुंदर व्यक्ती आहेस. तू माझी एक अशी फ्रेंड आहेस जिला मी लास्ट मिनिट कधीही कॉल करू शकते आणि काही सांगू शकते किंवा मला ती गॅरंटी आहे की येस यू विल शो इट अप टू मी. आणि एन्जॉय युअर बर्थडे. हॅपी बर्थडे पल्लवी. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आणि इथून पुढचा प्रत्येक दिवस तुला आनंदी जावं. आजच्या तुझ्या या वाढदिवसामुळे मला आपलं लहानपण आठवलं. आपल्या लहानपणीच्या सगळ्या गमती आठवल्या आणि तुझ्याशिवाय माझा एकही दिवस जात नव्हता आणि तो प्रत्येक दिवस आनंदी असायचा. आणि मधले काही दिवस मला तुला नाही भेटता आलं नाही, काहीच आपला म्हणजे कॉन्टॅक्ट झालाच नाही. पण इथून पुढे अशीच मैत्री तुझी मला कायम हवी आहे. आणि म्हणजे मी खूप तुला नाही का खूप प्रत्येक दिवशी तुझी मला आठवण येते आणि तुझा प्रत्येक दिवस इथून पुढचा आनंदीत जावं ही मी देवाकडे मागणी करते. ठीक आहे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅलो पल्लवी, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी 40th बर्थडे. माझा भाऊ मला माहिती आहे काहीतरी चांगलं सरप्राईज प्लॅन केलं असेल. तर खूप एन्जॉय करा आजचा दिवस. मस्तपैकी हसा, मस्तपैकी खावा, मस्तपैकी फिरा आणि तसंच तेच कंटिन्यू करा सेकंड इनिंग्समध्ये. तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती जरा फोकस करून, जरा हेल्थवरती फोकस करून. नाहीतरी पैसे आहेत तुमच्याकडं, 2 लहान छान मुली पण आहेत. तर आता जरा लाईफ एन्जॉय करा आणि हेल्थवरती जास्त फोकस करा. आणि थँक्स आमच्या फॅमिलीमध्ये आल्याबद्दल, माझ्या भावाच्या लाईफमध्ये आल्याबद्दल आणि त्याला चांगलं सपोर्ट दिल्याबद्दल आत्तापर्यंत. तर तसंच कंटिन्यू होऊ दे, तुम्ही तसंच खुश असू दे आणि एक मस्त व्यवस्थित लाईफ जगू दे. हेच विशेष आहेत माझं मराठी जरा तुटलेलं आहे आणि त्याच्यात जरा ॲडजस्ट करा आणि काय चुकीचं बोललं तर माफी. आणि खूप मजा करा आणि फिरा दोघं एकत्र मिळून. तुझं काय बकेट लिस्ट आहे चेतनला सांग आणि ते सगळ्या बकेट लिस्ट स्टिक करत राहावं. आता 42nd इनिंग्समध्ये जरा नवीन एक्सपिरियन्स, जास्त फिरा आणि हेल्थवरती जरा फोकस
आणि काय चेतन नाहीतरी खूप तुझ्याबद्दल खूप कौतुक करत असतो, तुझ्या सपोर्टबद्दल. मला काय आवडलं तुमच्याबद्दल की चेतनला कसं तुम्ही सपोर्ट करता फिरण्यासाठी या एकत्रतेच्यासाठी टाइम मिळवण्यासाठी तुम्ही किती सपोर्ट करता ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते मी पण खूप थँकफुल आहे, त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग पण वाढलं आहे. आणि जे गोष्ट मला जास्त खूप आवडती तुमच्याबद्दल ते आहे की चेतन जेव्हा आपण ट्रिपला येतो त्याच्या बॅगमध्ये काहीतरी मेसेज सोडतीस तू, ते खूप चांगलं वाटतं. चेतन पण एकदम खुशीने सांगत असतो त्याच्याबद्दल आणि त्याला पण ते सरप्राइजेस आवडतात. आणि तो सतत सांगत असतो की कसं तू एकदम त्याला एनकरेज करून तू त्याला स्वतःच्या टाइमासाठी तू त्याला सपोर्ट करतीस. असंच तुम्ही एकमेकांना सपोर्ट करत राहा. आणि आत्ता टाइम आहे की तू तुझं बकेट लिस्टमध्ये काय काय आहे ते जरा तू पण जरा टिक करत राहा, त्याच्यावरती जरा फोकस कर. तुला काय खुशी मिळती आणि तुला काय करायचंय, तुला कुठं फिरायचंय, काय खायचंय, ते छोटी गोष्टी पण असू दे, पण तुझं पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. आणि मला माहिती आहे माझा भाऊ करतो पण ते, पण तू पण ते त्याला ओपनली सांगत जावा आणि एकमेकांना असंच सपोर्ट करत राहावा. आणि आमच्या फॅमिलीमध्ये आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. एन्जॉय करा बर्थडे. आणि मला नाही माहिती अजून काय बोलायचंय, पण जरा व्हिडिओ काढण्यात थोडं ऑकवर्डनेस असतं म्हणून त्याच्यामुळे, नाही तर मी फोनवरती अजून खूप काय काय बोललो असतो. तर जरा ॲडजस्ट करून घे. आणि हॅपी 40th बर्थडे पल्लवी. धन्यवाद. पल्लू हॅपी बर्थडे. पल्लू माझी कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड आहे, ती माझ्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त आहे. आणि मेन म्हणजे आम्ही आता जरी बिझी असलो तरी ज्यावेळेस कॉल करतो त्यावेळेस खूप गप्पा मारतो. आणि मिस यू करते कॉलेजचे दिवस. तिच्याबद्दल सांगायला तेवढं खूप कमीच आहे. खूप समजूतदार आहे ती. लव यू पल्लू. Hello Pallavi. May your all the dreams come true this year. Many happy returns of the day. हाँ हो गया था. भाभी जन्मदिन की बहुत बहुत बधाई हो. ये जो साल है आपका बहुत अच्छा निकला है. और ये जो इतना भी आपने डेकोरेशन किया था ना वो हमको बहुत ही अच्छा लगा. चंचल को तो बहुत ही अच्छा लगा. तो हैप्पी बर्थडे टू यू फ्रॉम A and C. AC. ओके. And now your turn. अब ये विश करेंगी. हाँ. Wish you a very happy birthday भाभी और have a great day and a year ahead. और let's make some more good memories together. Thank you. Bye. Happy birthday once again. Hello Pallavi. Wish you a very happy birthday. Enjoy your day. खुश रहो, मुस्कुराते रहो. पॉजिटिविटी स्प्रेड करते रहो और हमें कुछ अच्छा बना के खिलाते रहो. और मिलने का जल्दी प्लान करते हैं. एंजॉय योर डे टू द फुलेस्ट. बाय. लव यू लॉट्स. Oh my God. पल्लवी वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी यश येवो. तुम्ही नेहमी हसत खेळत राहा आणि आपली मैत्री अशी छान वाढू द्या. Hello, happy 40th birthday Pallavi. Happy 40th birthday Pallavi. Thank you for inviting us and having it on your special day. I hope you like the surprise. I hope you will learn from this surprise. हॅलो पल्लवी, कशी आहेस तू? तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला खूप चांगलं वाटत आहे की तू तुझ्या आयुष्यात आज खूप आनंदी आहेस आणि तुझी सर्व स्वप्न पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि तुला असेच जे काही तुझ्या इच्छा, तुझ्या अपेक्षा आणि जे काही तुझी स्वप्न आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तू माझी मैत्रीण आहे, हे माझं भाग्य आहे. कारण तू आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस माझ्या म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत भलेही आपण दोघी एकमेकांशी बोलत नव्हतो तरीही तू माझी साथ कधी सोडली नाहीस आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहिलीस. भलेही तुझ्याशी माझं कधीही कॉन्टॅक्ट होत नव्हता, कधीतरी एकदा कॉन्टॅक्ट होत होता, तेव्हा आपण जेव्हा जे